नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मीरा भाईंदर महानगरपालिका यामध्ये बघा सरळ सेवेच्या माध्यमातून 358 जागेसाठी अर्ज मागवण्यात आलेले होते। आता यांचे जे परीक्षेचे वेळापत्रक आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। आता तुमच्या परीक्षेला कधीपासून सुरुवात होणार आहे आणि तुम्हाला ॲडमिट कार्ड कधीपासून डाउनलोड करता येणार आहे याच्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे, म्हणून व्हिडिओला तुम्ही कुठेही स्किप करू नका। व्हिडिओ संपूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती समजून येणार। आणि चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत मिळत राहतील। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा तुम्ही इथं बघू शकता दिनांक 19 सप्टेंबर 2025 या तारखेला जर बघितलं मीरा भाईंदर महानगरपालिका यांच्याकडून जे एक सूचनापत्र आलेलं आहे, विषयामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे बघा। मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या आस्थापनावरील रिक्त पदांची सरळ सेवेने पद भरतीबाबत यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की मीरा भाईंदर महानगरपालिका आस्थापनेवरील गट क संवर्गातील 358 रिक्त पदांची सरळ सेवेने पद भरती करण्याबाबत 22/8/2025 रोजी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। बघा याची जी जाहिरात आहे 22/8/2025 या तारखेला जर बघितलं महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती जी आहे आलेली होती। त्या अनुषंगाने सोबत जोडलेले सूचनापत्र महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावे, जे की बघा तुम्हाला इथं सूचनापत्र पण देण्यात आलेलं आहे। तुम्ही इथं खाली बघू शकता की तुम्हाला सूचनापत्र जोडलेले आहे। बघा यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की मीरा भाईंदर महानगरपालिका सरळ सेवा भरती 2025 सूचनापत्र, जे की 19 सप्टेंबर 2025 या तारखेला जे यामध्ये अटॅच करण्यात आलेलं आहे। यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या सरळ सेवा भरती 2025 अंतर्गत ऑनलाईन अर्ज दिनांक 22 ऑगस्ट 2025 ते 12 सप्टेंबर 2025 या कालावधीत मागवण्यात आलेले होते। बघा यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की 22 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर या कालावधीत जर बघितलं तर अर्ज मागवण्यात आलेले होते। सदर भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन स्पर्धा परीक्षा दिनांक 9 ऑक्टोबर 2025 व दिनांक 10 ऑक्टोबर 2025 या कालावधीत घेण्यात येणार आहे। बघा तुमची जी परीक्षा करण्याच्या तारखेला होणार आहे तर बघा 9 ऑक्टोबर आणि 10 ऑक्टोबर या 2 दिवसामध्ये जर बघितलं तुमची जी परीक्षा होणार आहे। ऑनलाईन परीक्षांचे वेळापत्रक, परीक्षा केंद्र व प्रवेशपत्र म्हणजेच की हॉल तिकीट इत्यादी बाबत सविस्तर माहिती लवकरच मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल। बघा यामध्ये सांगण्यात असं आलेलं आहे की वेळापत्रक, परीक्षा केंद्र व प्रवेशपत्र म्हणजे की तुमचे हॉल तिकीट जे आहे ते मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर जे प्रसिद्ध करण्यात येणार आहे याबद्दल तुम्हाला एक मेल ID वरती अपडेट येऊ शकेल, जो तुम्ही फॉर्म भरायच्या वेळेस दिलेला असेल त्यावरती तुम्हाला अपडेट येणार आहे। याबाबत उमेदवारांनी वेळोवेळी मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन परीक्षार्थींना करण्यात येत आहे, जे की बघा तुम्हाला इथं मीरा भाईंदरची जे वेबसाईट आहे ते मला इथं देण्यात आलेली आहे। आता जर बघितलं तर बघा 9 आणि 10 ऑक्टोबर या तारखेला जर बघितलं तुमची एक्झाम जी आहे ती कंडक्ट करण्यात आलेली आहे। आता बघा नागपूर महानगरपालिकेची जर एक्झाम बघितली आपण तर बघा 7 आणि 8 ऑक्टोबरला आहे। त्याच्यानंतर जर बघितली तर 9 आणि 10 ऑक्टोबरला ही जी आहे मीरा भाईंदर महानगरपालिकेची एक्झाम जी कंडक्ट करण्यात आलेली आहे। तर बघा ही जी माहिती आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला दिलेली आहे। ज्या कोणी विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत बघितली नसेल तर बघा माझ्या टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावरून तुम्ही बघून घेसाल आणि लवकरात लवकर जॉईन होऊन जा, कारण की बघा जशी काही अपडेट येणार माझ्यापर्यंत मी तुम्हाला नक्कीच त्याबद्दलची माहिती तुम्हाला शेअर करणार आहे टेलिग्रामवरती। आणि तुमचे जे ॲडमिट कार्ड आहे तुम्हाला जे आहे 4 ऑक्टोबर पासून जे आहे तुम्हाला मिळू शकणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या। म्हणून तुम्ही 4 ऑक्टोबर पासून जर बघितलं तर या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही जे आहे लॉग इन वरती क्लिक करून जो तुमचा काही युजरनेम आणि पासवर्ड आहे तो टाकायचा आहे आणि त्यावरून तुमचे हॉल तिकीट जे आहे ते डाउनलोड करू शकाल। आता बघा यामध्ये जर बघितलं तर भरपूर काही पदे आहेत, ज्यामध्ये बघा टेक्निकल सिलेबस आहे, बघा 40 मार्काचा जो टेक्निकल सिलेबस आहे आणि अन्य जर बघितलं साधारण आहे म्हणजे की 60 मार्काचा जो सिलेबस असणार आहे। आता बघा मागील काही जेवढे काही महानगरपालिकेचे जे पेपर झालेले आहे त्याच्याबद्दलची जी संपूर्ण PDF आहे मी माझ्या टेलिग्रामवरती शेअर केलेली आहे, त्यावरून तुम्ही संपूर्ण जे पदाचे जे पेपर आहे त्यावरून तुम्ही बघून घेसाल, जेणेकरून बघा या भरतीसाठी तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत। तर बघा अशा प्रकारची आजच्या भरतीची अपडेट होती। व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। आणि बघा दिवस खूप कमी राहिलेले आहेत, म्हणजेच की बघा तुम्ही जास्तीत जास्त रिव्हिजन करायचा प्रयत्न करा किंवा मॉक टेस्ट देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमची जे प्रॅक्टिस चांगल्या प्रकारे होणार आहे आणि तुम्ही एक्झाम मध्ये चांगले मार्क्स घेऊ शकाल। तुमचे काही डाऊट असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल। तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन। धन्यवाद।